नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की ऋषीच्या मनामध्ये अखेर प्रेमाची ठिणगी पडलेलीच असते। आतापर्यंत तो स्वतःलाच फसवत होता, पण कमळी दूर जाईल ह्या विचारानेच तो बेचैन होतो। कमळीचं साधं निरागस मन आणि तिचं त्याच्यावरचं प्रेम हे निस्वार्थ असतं आहे ते त्याला कळलेलं आहे। आता एका रात्री तो स्वतःशीच बोलत असतो की हीच ती मुलगी आहे जी माझ्यासाठी सगळं काही सोडू शकते आणि मीच तिला दुखवत आलो आणि आता असं होणार नाही। आता मी माझं प्रेम सिद्ध करणारच आहे। दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती पडतं की अन्नपूर्णा आजीलाही सगळं समजलेलं असतं। तर ऋषीचं तिच्याबद्दलचं प्रेम तिने पाहिलेलं आहे आणि तिला ऋषीच्या डोळ्यामधलं प्रेम दिसलेलं असतं। ती ठाम निर्णय घेते आणि हीच ती वेळ आहे कमळीचे आयुष्य सुरक्षित करण्याची, असं ती मनामध्ये विचार करत असते। दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णा थेट नयनताराच्या घरी जाते आणि घरामध्ये सगळेच जण थोडे दचकतात। नयनतारा मॅडम थोडं तिरकस हसत म्हणत असतात, अहो आजी, अचानक कशासाठी आलात तुम्ही? तेव्हा अन्नपूर्णा आजी शांत पण ठाम आवाजामध्ये म्हणत असतात, मी इथे एक मोठा निर्णय घेऊन आलेली आहे आणि आता तू मला नाराज करू नको। माझी नात कमळीसाठी मी आलेली आहे आणि तेही ऋषीचा हात मागायला। हे ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। नयनताराचा चेहरा एकदम बदलून जातो। ती आतून जळते पण वरून हसतच म्हणते, अहो कमळी, आणि ती ह्या घरात बसणारी आहे का आजी? तेव्हा ऋषीसाठी आणि आम्ही खूप मोठ्या घरची मुली आणणार आहोत आणि पाहत आहोत। तेव्हा अन्नपूर्णा आजी डोळ्यामध्ये डोळे घालून म्हणत असते, मोठेपणा पैशात नसतो नयनतारा, मनात असतो, मनात। आणि कमळीचं मन खूप मोठं आहे। तेवढ्यातच ऋषी तिथे येतो आणि सगळे त्याच्याकडे पाहतच असतात। काही क्षण शांतताच पसरते। ऋषी ठामपणे म्हणत असतो, आजी, आजी तुम्ही बरोबर आहात आणि मला कमळीशीच लग्न करायचं आहे आणि माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे। हे ऐकताच नयनतारा पण हादरून जाते। कमळी रागाने फणफणते आणि कामिनी एकदमच अस्वस्थ होऊन जाते आणि ती मनामध्ये विचार करते, हे शक्यच नाही, हे कसं होऊ शकतं? पण आता वेळ बदललेला असतो। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कमळीला ही गोष्ट कळलेली आहे। ती पूर्णपणे गोंधळलेली असते। तिच्या डोळ्यांमध्ये ऋषीने दिलेली दुःख, सुख आणि त्याचं अचानक बदललेलं हे वागणं हे सगळं येत असतं। ती मनामध्ये म्हणत असते, हे खरंच प्रेम आहे का, की पुन्हा एकदा माझं मन तुटणार आहे? ऋषी तिच्या समोर येतो आणि शांतपणे पण प्रामाणिकपणे तो म्हणत असतो, कमळी, मी तुला खूप दुखावलेलं असेल, पण आता मला समजलेलं आहे की तुझ्याशिवाय मी काहीच नाही। मला एक संधी दे, मी सगळं ठीक करेल। आणि कमळीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। ती काही क्षण शांत उभी राहते आणि या आता सगळ्यांचा श्वास रोखलेला असतो। कमळी हळूच म्हणत असते, ऋषी, प्रेम फक्त शब्दांनी नाही तर कृतीने सिद्ध होतं। जर तुम्ही खरंच तुमचं प्रेम असेल तर मला वेळ द्या। मी लगेच होकार देऊ शकत नाही, कारण माझी आई आणि सगळेच जण कोणालाच माहिती नाही। ऋषी मान डोलावतो आणि तो म्हणतो, मी वाट पाहेल कमळी, आयुष्यभर जरी लागलं तरी पण मी तुझी वाट बघेल। अखेर हा सीन तिथेच संपतो आणि एकीकडे आपण पाहतो की ऋषीचा ठाम निर्धार असतो आणि दुसरीकडे कमळीला संभ्रम आहे। तर नयनतारा कामिनीच्या डोळ्यामध्ये नव्याच कटाची सुरुवात झालेली आहे। पुढच्या भागामध्ये काय होऊ शकतं, तर नयनतारा आणि कामिनी हे नवीन डाव आखतील का? ऋषी कमळीचं मन जिंकण्यासाठी मोठा त्याग करेल का? आणि कमळीचं नाही नाही म्हणत खरंच हो मध्ये बदलणार आहे का? हे सगळं आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। धन्यवाद।